सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात MMRDA क्षेत्रातील सर्व शहर आणि गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा हा वेगाने कमी होतोय। तसंच ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कूपनलिका यांच्यातील पाण्याची पातळीही कमी होते। त्यामुळे नजीकच्या काळात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहनं धुणं आणि पाण्याने साफसफाई करण्यास मनाई करण्यात आली आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात 10 जूनपर्यंत छोटी मोठी वाहनं धुणं आणि पाण्याने साफसफाई या कामांवर निर्बंध घालण्यात आलेत। या निर्बंधांचं उल्लंघन झाल्यास त्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलंय। मंडळी, मुंबई आणि ठाणे या दोन्ही महापालिकांनी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन केलंय। तसंच काटकसरीसाठी काही उपाययोजनाही सुचवल्यात। आपण पाहूयात नेमक्या काय आहेत या उपाययोजना। पाणी जपून वापरा असं म्हणते मुंबई आणि ठाणे महापालिका। घरात नळ सुरू ठेवून आंघोळ करणं आणि कपडे भांडी धुणं टाळावं। घरातील नळांची गळती दुरुस्त करून घ्यावी। सोसायटीतील गळती टाकी आणि पाईपांची दुरुस्ती करावी। इमारतींच्या छतावरील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होऊ नये याची दक्षता घ्यावी। आंघोळीसाठी शॉवर आणि बाथटबचा वापर टाळावा। इमारतीत साफसफाईसाठी पिण्याचे पाणी वापरू नये। पाण्याचा अनावश्यक साठा टाळावा। साठवलेलं पाणी हे दुसऱ्या दिवशी ओतून देऊ नये, ते अन्य कामांसाठी वापरावं। सोसायटीच्या जलतरण तलावांसाठी पिण्याचं पाणी वापरू नये। वाहनं धुण्यासाठी बादलीमध्ये पाणी घेऊन ओल्या कपड्यानं वाहनं पुसावीत। नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा। व्यावसायिक वाणिज्यिक आस्थापनांनी पाण्याचा अपव्यय टाळून बचत करता येईल असा प्रयत्न करावा। उपाहारगृहात ग्राहकांना हवं असेल तरच पेल्यांमध्ये पाणी द्यावं अथवा पाण्याची बाटली पुरवावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।